इयत्ता 8वी वर्गामधील विज्ञान विषयाची प्रश्नोत्तरे आपण बघणार आहोत. त्यातील पहिला पाठ आहे पिकांचे उत्पादन आणि व्यवस्थापन, क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट. त्यातील पहिला प्रश्न असा आहे, खाली दिलेल्या यादीतून अचूक शब्द निवडा आणि रिकामी जागा भरा. एकाच ठिकाणी एकाच प्रकारच्या वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढविणे आणि संगोपन मशागत करणे या वनस्पतींना टिंबाटिंबा असे संबोधले जाते, त्यास पीक असे संबोधले जाते. दुसरा असा आहे, पिकांची वाढ होण्यापूर्वी जमिनीची मशागत करणे ही प्रथम पायरी आहे. तिसरा प्रश्न असा आहे, खराब पिके पाण्यावरती तरंगतात. पिकांच्या वाढीसाठी पुरेशा सूर्यप्रकाश, मातीतून पाणी आणि पोषक घटक यांची आवश्यकता आहे. प्रश्न क्रमांक 2, स्तंभ ए मधील घटकांची स्तंभ बी मधील घटकांशी जोड्या जुळवायचे आहेत. पहिला आहेत खरीप पिके. खरीप पिके कोणती येतात तर भात आणि नाचणा. रब्बी पिके दुसरं आहे ते गहू आणि चणा, वाटाणा. रासायनिक कोणती येतात, रासायनिक खते तर युरिया आणि सुपर फॉस्फेट. तर सेंद्रिय प्राण्यांचे उत्सर्जित पदार्थ गायीचे शेण, मूत्र आणि वनस्पती उत्सर्जन पदार्थ. पुढचा प्रश्न असा आहे, प्रत्येकी 2 उदाहरणे लिहायची आहेत. खरीप पीक भात आणि मका, रब्बी पीक गहू, चणा आणि वाटाणा. प्रश्न 4, खाली दिलेल्या प्रत्येकाचा तुमच्या शब्दामध्ये एक परिच्छेद लिहायचा आहे. पहिला आहे ते जमिनीची मशागत करणे. त्यामध्ये जमिनीची मशागत म्हणजे जमिनीची मशागत करणे म्हणजे जमिनीला लागवडीसाठी योग्य प्रकारे तयार करणे. त्यामध्ये जमिनीमध्ये मातीतील भुसभुशीत करणे, तण काढून टाकणे आणि जमिनीची सुपीकता वाढवणे इत्यादी क्रियांचा समावेश त्यामध्ये होतो. दुसरं आहे पेरणी. पेरणी म्हणजे बियाणे जमिनीत लावून पिकांची वाढ करण्यासाठी केलेली सुरुवात होय. शेतीमध्ये पेरणी म्हणजे मातीमध्ये बियाणे योग्य प्रकारे आणि योग्य ठिकाणी टाकण्याची प्रक्रिया होय. तण निर्मूलन म्हणजे काय? तण निर्मूलन म्हणजे शेतात किंवा बागेत उगवलेले अनावश्यक वनस्पती, ज्याला आपण तण म्हणतो, ते पूर्णपणे काढून टाकणे किंवा नष्ट करणे होय. याचा उद्देश पिकांची चांगली वाढ होणे तसेच तणामुळे निर्माण होणारे नुकसान टाळणे होय. पुढचा आहे मळणी किंवा थ्रेशिंग म्हणजे काय? मळणी म्हणजे पिकांच्या दाण्यांना त्यांच्या देठापासून आणि पेंढ्यापासून वेगळे करण्याची प्रक्रिया. कापणीनंतर धान्य तयार करण्यासाठी ही एक महत्त्वाची पायरी आहे. या क्रियेत दाणे देठापासून वेगळे केले जातात, ज्यामुळे ते काढणीसाठी आणि पुढील प्रक्रियेसाठी योग्य होत. पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिक खतापेक्षा कृत्रिम खते वेगळी कशी आहेत ते स्पष्ट करा. नैसर्गिक खते आणि कृत्रिम खते, सिंथेटिक फर्टिलायझर यांच्यामध्ये मुख्य फरक त्यांच्या उत्पत्तीमध्ये आणि पोषक तत्वांच्या प्रकाशात आहे. नैसर्गिक खते म्हणजे नॅचरल फर्टिलायझर्स ही नैसर्गिक स्रोताकडून येतात, जसे की कंपोस्ट, शेणखत किंवा वनस्पतींचे अवशेष. तर कृत्रिम खते हे रासायनिक प्रक्रियेद्वारे कारखान्यामध्ये तयार केली जातात. नैसर्गिक खते आणि कृत्रिम खते यांच्यातील मुख्य फरक खालीलप्रमाणे आहेत. पहिला आहे ते उत्पत्ती. नैसर्गिक खते प्रामुख्याने सेंद्रिय पदार्थापासून बनलेले असतात. तत्वांचा प्रकाश. दुसरा आहे तत्वांचा प्रकाश. पोषक तत्वे हळूहळू मातीमध्ये मिसळतात, ज्यामुळे जमिनीचा कस सुधारतो आणि पाण्याची धारण क्षमता वाढते. तिसरा आहे ते पर्यावरणाचा परिणाम. नैसर्गिक खते पर्यावरणीय सुरक्षित मानली जातात, कारण ती माती आणि पाण्याच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम करत असतात. कंपोस्ट खत, शेणखत इत्यादींची हे आहेत उदाहरणे आहेत. कृत्रिम खते. उत्पत्ती त्याची कशी होते तर कृत्रिम खते ही रासायनिक प्रक्रियेद्वारे कारखान्यामध्ये तयार केली जातात, जसे की नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम, त्याला NPK असे संबोधले जाते. पोषक तत्वांचा प्रकार कसा आहे बघा. त्यामध्ये पोषक खते जलद प्रमाणामध्ये पोषक तत्वे पुरवतात, ज्यामुळे पिकांची वाढ लवकर होते आणि त्याचा पर्यावरणावरती परिणाम कसा होते. कृत्रिम खतांचा अति वापर माती आणि पाण्याचं प्रदूषण तसेच जमिनीची गुणवत्ता कमी करू शकतो. उदाहरणार्थ नाही म्हटलं तर अमोनियम फॉस्फेट, पोटॅशियम सल्फेट, युरिया इत्यादी. पुढचा प्रश्न आहे, जलसिंचन म्हणजे काय? जलसिंचन करणाऱ्या 2 जलसिंचन पद्धतीचे वर्णन करायचे. जलसिंचन म्हणजे पावसाच्या पाण्यावरती अवलंबून न राहता शेतीसाठी आवश्यक पाणी कृत्रिमरित्या उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया होय. त्यातील जल संरक्षण करण्याच्या 2 पद्धती आहेत. ती ठिबक सिंचन, त्याला ड्रिप इरिगेशन म्हणतात. ही एक अशी पद्धत आहे ज्यामध्ये पाण्याची बचत होते. या पद्धतीमध्ये पाण्याच्या पाईपलाईनद्वारे थेट झाडांच्या मुळाशी जोडले जाते आणि थेंब थेंब पाणी झाडांना जिरवले जाते. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणामध्ये बचत होते आणि पाण्याची वाफ होऊन वाया जाण्याची शक्यता कमी असते.
पुढचा आहे ते तुषार सिंचन, त्याला स्प्रिंकलर इरिगेशन असे म्हणतात. तर ही पद्धतीमध्ये पाण्याची फवारणी केली जाते, जणू काही पाऊस पडतो आहे. यासाठी विशिष्ट प्रकारचे स्प्रिंकलर्स वापरले जातात जे जमिनीवरती पाणी समान रीतीने पसरवतात. या पद्धतीमध्ये पाण्याची बचत तर होतेच, पण जमिनीला ओलावाही मिळतो. पुढचा प्रश्न आहे, खरीप ऋतूकाळामध्ये जर गहू पेरला तर काय होईल? जर खरीप ऋतूमध्ये गहू पेरला तर त्याचे योग्य प्रकारे उत्पादन होणे शक्य नाही, कारण गहू हे रब्बी पीक आहे ज्यासाठी हवामान आणि कमी पाण्याची आवश्यकता असते. खरीप हंगाम पावसाळ्यामध्ये असतो तर तापमान जास्त असते, त्यामुळे त्यामुळे गव्हाची वाढ चांगली होत नाही आणि अपेक्षित उत्पादन मिळत नाही. गहू पीक घेण्याची सविस्तर माहिती या ठिकाणी थोडक्यामध्ये दिलेली आहे. उत्पादनामध्ये घट होते. खरीप हंगाम गहू पीक कशा पद्धतीने घेतलं जातं या संबंधित सविस्तर माहिती यामध्ये दिली. पुढचा प्रश्न असा आहे, एकाच शेतामध्ये नेहमीचे पीक घेतल्यामुळे त्याचा मातीवरती कसा परिणाम होतो? तर एकाच शेतामध्ये नेहमी एकच पीक घेतल्यास मातीची सुपीकता कमी होते, सूक्ष्मजीवांची संख्या घटते आणि रोगकिडींचा प्रादुर्भाव वाढतो. एकाच जमिनीमध्ये सतत पीक घेत राहिल्यामुळे त्याचे खालील परिणाम दिसून येतात. 1. पोषक तत्वांची कमतरता, मातीची रचना बिघडते, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव, याशिवाय सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते. पुढचा प्रश्न असा आहे, तण म्हणजे काय आणि त्यावरती नियंत्रण कसे ठेवाल? तण म्हणजे शेतामध्ये आणि इतर ठिकाणी अनावश्यक जी वनस्पती वाढते किंवा अडथळा आणते उत्पादनाला, त्याला तण असे म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ पिकांच्या शेतामध्ये तण पिकवण्यासाठी विविध स्तरे पाणी, सूर्यप्रकाश आणि खते चोरतात, त्यामुळे पिकांची वाढ कमी होते. तण पिकांमध्ये रोग आणि किडींना प्रादुर्भाव करते. त्यावरती नियंत्रण कसे ठेवाल? तर ते एक हाताने काढता येते, त्याला एक यांत्रिक नियंत्रण करता येते. त्याला खुरपणी किंवा नांगरणी पद्धतीनं. यांत्रिक पद्धतीला तण काढताना पिकांच्या मुळांना इजा होणार याची दक्षता घ्यावी लागते. मात्र सांस्कृतिक नियंत्रण काय बघा, पिकांचे फेरपालट करणे, त्याला आलटून पालटून पिके घेणे असे म्हणतात. आणि पुढचं इथे रासायनिक नियंत्रण, ज्याला तणनाशके फवारणी केली जातात. आणि पुढचं आहे ते एकात्मिक तण व्यवस्थापन. पुढचा प्रश्न असा आहे, खालील 7 पेट्या आहेत, त्यांचा योग्य क्रम जुळवायचा आहे जेणेकरून ऊसाचे पीक घेत असताना त्याचं रेखाचित्र तयार होईल. त्यामध्ये पहिलं काय येईल? तर पहिलं जमिनीची पहिल्यांदा मशागत करावी लागते. त्यामध्ये जमीन नांगरणे, नंतर मशागत, त्यानंतर नैसर्गिक खत देणे, नंतर पेरणी, त्यानंतर कापणी, त्यानंतर कापणीपूर्वी जलसिंचन, नंतर कापणी आणि पीक साखरेसाठी कारखान्याला पाठवणे. शेवटचा प्रश्न असा आहे, खालील पिकांची उत्तरे कोड्यामध्ये आडवी, उभी, तिरपी अशा दिलेल्या आहेत, त्यांना शोधून आपल्याला लिहायचं आहे. पहिलं आहे पिकांना पाण्याचा पुरवठा करणे, त्यामध्ये त्याला आपण म्हणतोय जलसिंचन, जे इथं कोड्यामध्ये हे केलेलं आहे. त्या पद्धतीनं एकाच प्रकारच्या विशिष्ट वनस्पती योग्य क्रमात वाढविणे, द्विदल धान्यापैकी एक, त्याप्रमाणे धान्य कोठार असं आहे, जलसिंचन, वाटाणा, कापणी यंत्र आणि पीक अशा पद्धतीने याची उत्तरं दिलेली आहेत.